हा 6 जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. 1674 साली 4 पातशाह्या पालत्या घालून जे काही स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एक जाज्वल्य स्वराज्य होतं. या स्वराज्याने अख्खा हिंदुस्थान हा म्हणता जागा झाला. हा सोहळा, याची डोळा याची देहा पाहण्यासाठी सर्वच तुळजापूर वासी असो अथवा जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील लोकांनी त्या ठिकाणी यावं हे मी आवाहन करतो. शिवराज्याभिषेक सोहळा समिती येणाऱ्या 40 नियोजनातून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. तरी सर्वांनी सर्व शिवप्रेमींनी रायगडावर किल्ले या दिवशी यावं हे आवाहन करतो. पत्रकार परिषद झाली, काय नेमका काय झाली पत्रकार परिषद? 6 जून 2026 शिवराज्याभिषेक सोहळाच्या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वच शिवभक्त यांना आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं आवाहन करत आहोत की आपण गडावर जास्तीत जास्त संख्येनं या. त्या ठिकाणी आपली कुठलीही गैरसोय होणार नाही याची खात्री श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, श्रीमंत संयुधाराजे आणि छत्रपती शहाजीराजे यांनी स्वतः लक्ष घालून घेतले आहे. त्यामुळे कुठल्याही बाहेरच्या आव्हानाला बळी न पडता आपण सर्वांनी शिवराज्य सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी त्या ठिकाणी यावं असं आवाहन करण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली होती. प्रतिवर्षाप्रमाणे 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती रायगड यांच्या वतीनं युवराज छत्रपती संभाजीराजे, संयोगिताराजे छत्रपती आणि सर्व शिवभक्तांच्या नेतृत्वाखाली राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. या निमित्तानं आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि तुळजापूरकर म्हणून आपल्या सर्वांना एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की 2017 आपल्याला तुळजापूरकरांना गडदेवता आई शिरकाई देवी साडीचोळीचा मान तुळजापूरकरांतर्फे आपण दिलेला आहे. त्याचबरोबर राज्याभिषेकासाठी जे पवित्र असं आई भवानीचं कुंकू, त्याचबरोबर कवड्याच्या माळा आपण राज्याभिषेकासाठी दरवर्षी घेऊन जात असतो. यावर्षीही आपण या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहोत आणि या निमित्तानं शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा सदस्य मानकरी या नात्यानं मी सर्व तमाम शिवभक्तांना विनंती करतो की आपण या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं रायगडावर यावं आणि हा सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो. जय शिवराय.